हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरला LCR सिरीज सर्किट स्टडी केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टर हे अल्टरनेटिंग सोर्सच्या ॲक्रॉस आपण कनेक्ट केले सिरीजमध्ये. आणि त्यावेळेस त्या तिन्ही एलिमेंट्सचा येणारा जो ऑपोजिशन आहे किंवा तिन्ही एलिमेंट्सचं येणारं जे ऑपोजिशन आहे ते ऑपोजिशन आपण स्टडी केलं होतं. ते आलं होतं E0/I0 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. आणि याच्यामध्ये कंडिशन अशी होती की XL इज ग्रेटर दॅन XC, बरोबर आहे. त्यावेळेस आपल्याला हे ऑपोजिशन भेटलं होतं. दिस ऑपोजिशन इज कॉल्ड ॲज इम्पिडन्स ऑफ द सर्किट डिनोटेड बाय Z मेजर्ड इन ओम, बरोबर आहे. Z या सिम्बॉलने आपण त्याला डिनोट करतो आणि हे ऑपोजिशन इक्विवॅलंट टू रेजिस्टन्स आहे. ओहमिक सर्किटमध्ये असणारा जो रेजिस्टन्स आहे त्याच्या इक्विवॅलंट आहे, त्याच्यामुळे याला आपण ओममध्येच मेजर करतो. आणि कंडिशन आपण काय घेतली होती की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज ग्रेटर दॅन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. आपण याच्या दोन कंडिशन्स आहेत. आपण याच्यामध्ये असं पण घेऊ शकतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज ग्रेटर दॅन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. त्यावेळेस देखील आपल्याला मिळणारं ऑपोजिशन हे कसं असेल त्याचे इक्वेशन आपण डिराईव्ह करू शकतो. पण आपल्या सिलेबसला फॉर एक्झाम्पल हेच आहे, XL इज ग्रेटर दॅन XC. त्याच्यामध्ये XC ग्रेटर दॅन XL असेल तर त्या ठिकाणी ह्या इथं चेंज होईल. ठीक आहे. फेजर डायग्राम जे आपण स्टडी केली त्याच्यासाठी फेजर डायग्राममध्ये देखील आपल्याला चेंज पाहायला मिळतो. जर समजा XC ग्रेटर दॅन XL असेल तर आपण इथं कंडिशन अशी घेतली होती की XL इज ग्रेटर दॅन XC. देअरफॉर आपल्याला इथं हा EL आणि हा तुमचा EC, बरोबर. समजा EC इथं आहे, हा EC, या दोघांचा रिझल्टंट इकडे येईल, तो असेल EL मायनस EC. आणि हा हा पीक व्हॅल्यू ऑफ EMF E0 असेल, बरोबर आहे. इथून आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला. याला समजा K नाव आहे, हे OA, आणि या ठिकाणी समजा B डॅश नाव आहे, इथं B आहे आणि इथं C आहे, ठीक आहे. ही आपली फेजर डायग्राम होती. या ठिकाणी हा φ0 जो आपल्याला फेज डिफरन्स सांगतो कशामधला, तर करंट आणि EMF मधला. ठीक आहे. या एक्स ॲक्सिसला करंट आहे आणि वाय ॲक्सिसला काय आहे, EMF आहे. जो याच्यामध्ये आपण इंडक्टन्सचा EMF या अपवर्ड डायरेक्शनला किंवा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला आहे, आणि कॅपॅसिटन्सचा जो EMF आहे EC तो कसा आहे, निगेटिव्ह वाय डायरेक्शनला आहे. आपण याच्यामध्ये पाहिलं होतं की EMF आणि करंट या दोघांमध्ये असणारा फेज डिफरन्स काय आहे ते आपण या डायग्रामवरून याच्या अगोदर देखील स्टडी केलेला आहे, इन केस ऑफ इंडक्टन्स, इन केस ऑफ कॅपॅसिटन्स. याच्यामधला जो आपला राहिलेला पार्ट होता तो पार्ट काय बघा. फ्रॉम फिगर इट कॅन बी सीन दॅट इन AC सर्किट कंटेनिंग L, C अँड R द वोल्टेज लीड्स बाय करंट बाय फेज अँगल φ0. या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसते, वोल्टेज म्हणजे EMF जो करंटपेक्षा पुढे आहे, किती अँगलनं, φ0ने, बरोबर आहे. या अँगलचा आपण समजा टॅन फाय घेतला तर काही टॅन घेतला किंवा टँजंट घेतला तर टॅन फाय इज इक्वल टू फ्रंट साईड AK डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड OA. आणि आपल्याला माहीत आहे AK म्हणजेच काय आहे, दिस इज इक्वल टू हा रेक्टँगल असल्यामुळं OB डॅश डिवायडेड बाय OA इज इक्वल टू काय, टॅन फाय इज इक्वल टू OB डॅश म्हणजेच काय आहे, EL मायनस EC डिवाइड बाय OA म्हणजेच काय आहे, या ठिकाणी ER आहे. हे आपल्याला माहीत आहे. मी याच्यावर सांगितलं तुम्हाला की इन केस ऑफ रेजिस्टन्स त्याचा EMF आणि करंट हा कसा असतो, एकाच फेजमध्ये असतो किंवा एकाच डायरेक्शन असतो. दोघांमधला फेज अँगल हा कसा आहे, 0 आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काय येईल, खालच्या बाजूला ER असं येईल. आपल्याला माहीत आहे EL म्हणजेच काय आहे, I इंटू XL म्हणजे करंट इंटू अपोजिशन काय आहे, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL मायनस I इंटू XC डिवाइड बाय I इंटू ER. याच्यामध्ये I आपण कॉमन काढला आणि कॅन्सल करून टाकला तर काय होईल, इथं काय येईल, टॅन इज इक्वल टू फाय, इकडे घेतो मी, टॅन फाय इज इक्वल टू, नंतर करू आपण ते काय, या ठिकाणी XL मायनस XC डिवायडेड बाय ER. मग काय या ठिकाणी फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ XL मायनस XC डिवायडेड बाय R. हा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला कशासाठी, टू कॅल्क्युलेट फेज डिफरन्स बिटवीन EMF अँड करंट. EMF आणि करंटमधला फेज डिफरन्स तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकता. आता हे जे काही डिस्कशन झालं याच्यावरती बेस्ड 3 केसेस आहेत. कुठल्या आहेत ते बघू आपण. सगळ्यात पहिली केस आहे व्हेन XL इज इक्वल टू XC.
ज्यावेळेस एक्सेल हा एक्सीच्या इक्वल असतो, म्हणजे याचा अर्थ जेवढं अपोजिशन त्या सर्किटमध्ये इंडक्टरने प्रोव्हाइड केलेलं आहे तेवढंच अपोजिशन कॅपॅसिटरने प्रोव्हाइड केलं असेल, तर त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, हे एल, हे सी आणि हे आर याच्यामध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जेवढा आहे तेवढाच कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल, तर आपण म्हणू शकतो या ठिकाणी एक्सेल मायनस एक्सी काय येईल, इथं इक्वेशनमध्ये 0 येईल. देअरफॉर काय येईल, ई नॉट बाय आय नॉट इज इक्वल टू, बघा मी वाटलंच तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. या इक्वेशनमध्ये एक्सेल मायनस एक्सी अशी जर आपण कंडिशन घेतली तर ही टर्म काय झाली, 0 झाली. त्याच्यामुळं काय येईल या ठिकाणी, ई नॉट डिवायडेड बाय आय नॉट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इज इक्वल टू आर येईल. आणि दिस इज नथिंग बट झेड. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, वेन एक्सेल इज इक्वल टू एक्सी देन झेड इज इक्वल टू आर. दॅट इज सर्किट. हे जे सर्किट आहे कसं झालं, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट झालं, किंवा आपण म्हणू शकतो दस एसी सर्किट इज नॉन इंडक्टिव्ह. म्हणजे याचा अर्थ हे सर्किट नॉन इंडक्टिव्ह सर्किट होईल, किंवा त्या ठिकाणी इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सचा कुठलाही रोल राहणार नाही. ते सर्किट एका रेझिस्टिव्ह सर्किटसारखं बिहेव करेल. ही झाली पहिली केस. सेकंड काय आहे, वेन एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी. जर समजा एक्सेल हा एक्सीपेक्षा जास्त असेल, म्हणजे याचा अर्थ इंडक्टन्सनं ऑफर केलेला ऑपोजिशन हे कसं असेल, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सपेक्षा जास्त असेल, किंवा कॅपॅसिटरनं ऑफर केलेलं ऑपोजिशनपेक्षा जास्त असेल, तर आपण म्हणू शकतो टॅन फायची जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू कशी येईल, तुमची पॉझिटिव्ह येईल. फाय ज्यावेळेस पॉझिटिव्ह त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, हेन्स व्होल्टेज लीड्स द करंट बाय फेज अँगल फाय. त्याच्यामुळं काय होईल, व्होल्टेज जे येणार आहे करंटच्या कसं असेल, वरच्या बाजूला असेल, कारण फायची व्हॅल्यू कशी आलेली आहे, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह आली असेल तर ते खालच्या बाजूला असलं असतं, कोण ई नॉट जो इकडं असला असता, पण पॉझिटिव्ह आल्यामुळे कुठं आली, वरच्या बाजूला. त्याच्यामुळे इथं आपण काय म्हणू शकतो की दिस सर्किट इज इंडक्टन्स डॉमिनेटेड सर्किट. म्हणजे याच्यामध्ये इंडक्टन्स थोडक्यात कमी आहे असं, म्हणजे इंडक्टन्स थोडक्यात त्याचा कसं, थोडक्यात याचा रोल कमी आहे सर्किटमध्ये. ठीक आहे, इंडक्टन्स डॉमिनेटेड सर्किट म्हणजे काय, त्याचा रोल कमी असणे. जे काय आहे ते यांच्यामुळं आहे, की जो कुठला करंट फ्लो होतो तो या दोघांमुळे होतो. हा करंटला जास्त प्रमाणामध्ये ऑपोजिशन करतो, त्यामुळे त्याला म्हणतो आपण इंडक्टन्स डॉमिनेटेड सर्किट. या इक्वेशनवरूनच आपल्याला समजतं की एक्सेल इज इक्वल टू एक्सी असेल, किंवा एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी असेल, आणि एक्सी ग्रेटर दॅन एक्सेल असेल, तर ते येणारा ते सर्किट कसं असेल ते आपल्याला या इक्वेशनवरून कंप्लीट त्याची आयडिया येते. जसं की तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा मी, एक्सेल इज इक्वल टू एक्सी ही टर्मच 0 झाली, बरोबर आहे. मग इथं काय होईल, झेड इज इक्वल टू सरळ सरळ आर आला. आता एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी असेल तर काय होईल, जे काय येणारं आन्सर आहे ते कसं असेल आपलं, पॉझिटिव्ह. कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या जर मायनस केली तर काय येईल, त्या ठिकाणी पॉझिटिव्हच येईल, कारण मोठी संख्या कशी आहे, पॉझिटिव्ह. त्यामुळे तुमचं टॅन फायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर इथं आपण म्हणू शकतो की ई नॉट हा कसा आहे, ई एम एफपेक्षा पुढे आहे. किती अँगलनं, तर फाय जो काय येईल तो. ठीक आहे. आता थर्ड केस काय आहे, थर्ड केसमध्ये या ठिकाणी एक्स सी इज ग्रेटर दॅन एक्स एल असं असेल तर काय होईल, आता एक्स एलपेक्षा एक्स सी मोठा आहे, ही संख्या काय झाली, मायनस. त्याच्यामुळं काय होईल, टोटल तुमचं जे आन्सर येणार आहे खाली ते कसं असेल, टॅन फायची व्हॅल्यू कसं येईल, निगेटिव्ह येईल. त्याच्यामुळे इथं आपण काय म्हणू शकतो की हेन्स व्होल्टेज लीड्स द करंट बाय फेज अँगल फाय, दस AC सर्किट इज कॅपॅसिटन्स डॉमिनेटेड सर्किट. त्याच्यामुळे इथं काय होईल, येणारं जे सर्किट आहे ते कसं असेल, कॅपॅसिटन्स डॉमिनेटेड सर्किट असेल. ठीक आहे. आता अशीच जसं आपण पाठीमागं फेजर डायग्राम स्टडी केली होती, तसंच या सिरीज सर्किटची देखील एक फेजर डायग्राम आहे. फक्त हा ट्रायंगल आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. या ट्रायंगलमध्ये ही साईड झेड म्हणजे ऑपोजिशन रिप्रेझेंट करते. हा तुमचा फेज अँगल फाय, हा रेजिस्टन्स इथला. ठीक आहे. आणि हे एक्सेल मायनस एक्सी, याला म्हणतो आपण फेजर डायग्राम. ठीक आहे. आता याच्यावर डिपेंड असणार आहे की आपण न्यूमेरिकल घेणार आहोत. बघा एक्झाम्पल नंबर 13.5. 13.5 काय म्हणले बघा, 100 मिली हेनरी इंडक्टर, 25 microfarad capacitor and 50 ohm resistor are connected in series to 120 volt 50 Hz AC source. Then calculate impedance of the circuit at resonance, current at resonance आणि resonant frequency. आता रेझोनन्स म्हणजे काय, तर ती कंडिशन सुरुवातीची जी तुम्हाला मी सांगितली होती, एक्सेल इज इक्वल टू एक्सी, झेड इज इक्वल टू आर, ही जी कंडिशन आहे याला म्हणतो आपण रेझोनन्स. बरोबर आहे. याला काय म्हणतो आपण, रेझोनन्स असं म्हणतो. तर या वेळेसचा इम्पिडन्स काय आहे तो कॅल्क्युलेट करा.
यावेळेसचा करंट काय आहे तो कॅल्क्युलेट करा आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय आहे ती कॅल्क्युलेट करा. गिव्हन डेटा काय आहे अगोदर आपल्याला L इज इक्वल टू 100 मिली हेनरी. मिली म्हणजे 10⁻⁻, हे 100 म्हणजे 10⁻+2, मिली म्हणजे -3 हेनरी म्हणजे 10⁻⁻1 हेनरी. हा काय मिळाला तुम्हाला इंडक्टन्स ऑफ इंडक्टर. त्याच्यानंतर कॅपॅसिटन्स किती आहे कॅपॅसिटरचा 25 मायक्रो फॅरेड म्हणजे याचा अर्थ 25 × 10⁻⁻6 फॅरेड. याच्यानंतर आर काय आहे रेजिस्टन्स ऑफ रजिस्टर 15 ओहम. त्याच्यानंतर ई मॅक्स म्हणजे ई नॉट किती आहे 120 वोल्ट सोर्स आहे, फ्रिक्वेन्सी त्याची आहे 50 हर्ट्स. बरोबर आहे. आता आपल्याला काय सगळ्यात पहिल्यांदा ॲट रेझोनन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट इम्पिडन्स ऑफ द सर्किट. रेझोनन्स म्हणलं की ही कंडिशन आठवली पाहिजे. XL इज इक्वल टू XC अँड Z इज इक्वल टू R. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं Z इज इक्वल टू R, कारण फॉर्म्युला काय आहे तुमचा Z इज इक्वल टू √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. बट ॲट रेझोनन्स खाली लिहू शकता तुम्ही XL इज इक्वल टू XC. देअरफॉर above equation becomes Z is equal to √R² plus 0 and Z is equal to R. आणि R ची व्हॅल्यू किती आहे 15 ओहम. म्हणजे तुमचा इम्पिडन्स किती आला रेझोनन्सला इक्वल टू अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट रेजिस्टर. कारण मी तुम्हाला सांगितलं ॲट XL इज इक्वल टू XC सर्किट इज प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट, दॅट इज नॉन इंडक्टिव्ह नॉन कॅपॅसिटिव्ह. बरोबर आहे. हे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी XL इज इक्वल टू XC घेता त्यावेळेस इम्पिडन्स हा टोटल किती असतो इक्वल टू ऑपोजिशन ऑफर्ड बाय रेजिस्टन्स असतो. त्यामुळं हे पहिली व्हॅल्यू झाली. नंतर सेकंड आपल्याला त्यांनी काय सांगितले काढायला करंट ॲट रेझोनन्स. करंट कॅल्क्युलेट करा म्हणून सांगितले. मग करंट काढण्यासाठी आपल्याकडे इक्वेशन काय आहे I0 इज इक्वल टू E0 डिवायडेड बाय R. रेझोनन्सला कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. बरोबर. रेझोनन्स जर नसतं तर इथं खाली आपल्याला लिहावं लागलं असतं √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. रेझोनन्स असल्यामुळे इथं Z इज इक्वल टू R येणार. मग E0 किती आहे 120 ओल्ड, रेजिस्टन्स आहे 15. काही या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा तुम्ही 15 15×8 = 20. त्याच्यामुळं काही या ठिकाणी इज इक्वल टू I0 इज इक्वल टू 8 एम्पियर. हा झाला करंट. आता फ्रिक्वेन्सी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी काढत असताना काय फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2π × √LC. आता हे इक्वेशन कसं आलं हे इक्वेशन परत एक वेळेस आपण तीच कंडिशन आपल्याला हे नंतर पाहायचं आहे आपल्याला रेझोनंट फ्रिक्वेन्सी. बघा मी तरी पण सॉल्व करून दाखवतो. XL इज इक्वल टू XC. XL म्हणजेच काय आहे XLलाच काय लिहितो आपण ω/L इज इक्वल टू याला काय लिहितो आपण 1/ω/C असं लिहितो. ओमेगाला इकडे घेऊन या. ω² इज इक्वल टू 1/LC. मग ओमेगाची व्हॅल्यू काय आहे 2πn किंवा 2πf फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये. बरोबर आहे. 2πf त्याचा स्क्वेअर काय येईल 4π² इज इक्वल टू 1/LC. आपल्याला काय करायचं F कॅल्क्युलेट करायचं. त्यामुळे F² इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4π² LC. याचं स्क्वेअर रूट घ्या. F इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2π × √LC. आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता याच्यामध्ये आपल्याला Lची व्हॅल्यू माहीत आहे 1 डिवायडेड बाय L किती आहे C किती आहे आपल्याला माहीत आहे 2. पायची व्हॅल्यू 3.142 × √L किती आहे 10⁻⁻1 आणि C किती आहे 25 मायक्रोफॅरेड 10⁻⁻6. बरोबर आहे. याला तुम्ही सॉल्व करा. F इज इक्वल टू तुम्हाला याचा आन्सर काय मिळेल 100.65 हर्ट्स. 100.65 हर्ट्स. हे अशा प्रकारे तुम्ही या इक्वेशनचा यूज करून फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण पॉवर इन AC सर्किट घेणार आहोत. थँक्यू.